नमस्कार मित्रांनो. राज्यघटनेमध्ये एक महत्वाची समिती आली आणि त्या समितीचं नाव होतं स्वर्णसिंह समिती. या समितीने शिफारस केली की राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करावा आणि मग राज्यघटनेमध्ये 10 कर्तव्यांचा समावेश केला आणि मग पुढे जाऊन 86वी घटना दुरुस्ती सन 2002 या सालामध्ये केली आणि मग 11वं कर्तव्य ऍड केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, पहिलं कर्तव्य की घटनेचं पालन केलं पाहिजे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगाणं जे आहे आपण त्याचा सर्वांनी आदर करायला पाहिजे. मित्रांनो, दुसरं कर्तव्य आपल्याला पाहायला मिळतं की ज्या आदर्शांमुळं जे आपल्याला राष्ट्रीय स्वातंत्र्याचा जो लढा होता, त्या लढ्याला ज्या आदर्शामुळं स्फूर्ती मिळाली, त्या आदर्शांची आपण जोपासना केली पाहिजे. मित्रांनो, आपल्याला तिसरं कर्तव्य पाहायला मिळतं, सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता आपण उन्नत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, चौथं कर्तव्य आहे की ज्यावेळेस आवाहन केलं जाईल त्यावेळेस आपण राष्ट्रीय सेवा बजावण्यासाठी तत्पर असायला पाहिजे. मित्रांनो, पाचवं कर्तव्य आपल्याला पाहायला मिळतं की ज्या धार्मिक रूढी आहेत किंवा ज्या काही कुप्रथा असतील, ज्या कुप्रथांमुळं स्त्रियांच्या सन्मानाला बाधा निर्माण होत असेल, तर अशा कुप्रथांचा आपण त्याग करायला पाहिजे. सामाजिक आणि धार्मिक भेदाच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांमध्ये बंधुभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मित्रांनो, 6वं कर्तव्य पाहायला मिळतं की संमिश्र संस्कृतीचा आपण सर्वांनी आदर करायला पाहिजे. मित्रांनो, 7वं कर्तव्य वने, वन्यजीव, पर्यावरण याचं आपण संरक्षण करायला पाहिजे, त्याचं जतन करायला पाहिजे. मित्रांनो, 8वं कर्तव्य येतं, आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवला पाहिजे. शोधक बुद्धी आणि मानवतावादी विचार आपण ठेवायला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळतं जे 9वं कर्तव्य. 9वं कर्तव्यामध्ये सांगितले मित्रांनो की जी सार्वजनिक मालमत्ता आहे, तिचं आपण संरक्षण करायला पाहिजे. आणि 10वं कर्तव्य मित्रांनो, की आपण आपल्या सामाजिक जीवनामध्ये किंवा आपण व्यक्तिगत म्हणा किंवा सामूहिक म्हणा, आपण असं काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्या स्वतःची पण उन्नती होईल आणि आपली उन्नती झाल्याबरोबर त्याची सुद्धा उन्नती होईल. आणि मित्रांनो, शेवटचं आणि 11वं कर्तव्य जे की 86वी घटना दुरुस्ती 2002 या सालामध्ये ऍड केलं, ते कर्तव्य असं आहे मित्रांनो की पालकांनी 6 ते 14 वयोगटापर्यंत जे मुलं आहेत, त्या मुलांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे, असं आपल्याला 11वं कर्तव्य पाहायला मिळतं. मित्रांनो, ह्या कर्तव्यामध्ये स्वर्णसिंह समितीने आणखी 2 शिफारसी केल्या होत्या की टॅक्स कर लागू करण्याचं आपण कर्तव्य ऍड करावं आणि जे लोक हे कर्तव्य फॉलो करणार नाही त्यांना आपण दंड करायला पाहिजे. पण हे 2 महत्वाचे कर्तव्य कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऍड केलेले नाही. आणि मग नंतर 1999 मध्ये मूलभूत कर्तव्यांच्या रिलेटेड आणखी एक समिती स्थापन झाली होती मित्रांनो. त्या समितीचं नाव आहे वर्मा समिती. मी आशा करतो की तुम्हाला 2.5 मिनिटांमध्ये कदाचित हे मूलभूत कर्तव्य मी एक्सप्लेन केले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ती लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्मार्ट एमपीएससी विथ भूषण नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही त्याला देखील जॉईन करू शकतात. नक्कीच तुमच्या काही माझ्यासाठी शिफारसी असतील तर चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझे बाकीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. थँक्यू सो मच.